नमस्कार नमस्कार. बोला ना सर. काय नाही साहेब, तुमची वाट बघतो पत्राची, मिळालं नाही पत्र अजून. पत्र आम्ही त्यांना दिलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की काय कशाला देता तुम्ही त्यांना, पत्राची काय गरज आहे द्यायची. ऑलरेडी पाठवलं म्हणलं मी तुम्हाला. नाही, तुमचा नाही. अहवाल तेव्हाच पाठवलेला आहे. कसं आहे, पहिल्या किती सर, दिवस झाले त्याला, 2 ते एक- 3 महिने झाले अहवाल पाठवून. नाही नाही, तुम्ही अहवाल पाठवला त्यांना, तुम्ही सांगता, आम्हाला कसं कळणार तक्रारदाराला? मग आता तुम्ही आम्हाला तुमचा नामचा समजा तसा डायरेक्टली नव्हता ना, आम्हाला त्यांनी दिलं चौकशीला, आम्ही त्यांना परत केला. त्यांचं काय म्हणणं आहे नेमकं, साहेबाचं काय म्हणणं आहे, पुणेवाल्याचं काय म्हणणं आहे? काय नाही. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही तक्रारदार असेल किंवा कोणी असेल, कोणालाही चौकशी अहवालाची प्रत द्यायची नाही, त्यांना हारून कुठलीही अत्तार माहिती म्हणजे द्यायची नाही. सुप्रीम कोर्ट नाही कैलास साहेब. मी हो, बरोबर आहे. तक्रारदार आहे. तक्रार जर आम्ही एसआयटी कडे दिली तरी तुम्ही आम्हाला बोलवलात ना नोटीस काढून. हो ना, बोलवलं ना. हा, मग संबंध कसं येत नाही? दप्तर दिरंगाई कायदा तसं नाही, कशाला आहे? संबंधाचं नाही बोलत, हा? संबंधाचं नाही बोलत. आम्हाला डायरेक्टली तुम्हाला देता येत नाही हे सांगू लागलो. हे बघा, डायरेक्ट आम्हाला देता येत नाही, कुठल्या कायद्याने म्हणता तुम्ही ते तर सांगा. एक तर कसं आहे, एसआयटी कडनं आलेले सगळे पुरावे चोरून नष्ट केलेले आहेत. तुमच्या आदेशावरून आम्ही दुसरे पुरावे नवीन सादर केलेले आहेत. मग आम्हाला तुम्ही कळवलं पाहिजे. एसआयटी कळवते, तुम्ही कसं कळत नाही? नाही कळवता येत ना. नाही, एक काम करा ना साहेब, हा, कळवता येत नाही म्हणून तरी उत्तर द्या. काय काय कळवता येत नाही म्हणून, म्हणजे तुम्हाला अहवाल दिलेले म्हणजे कळवायचं नाही, कळवता येत नाही तक्रारदाराच्या म्हणून का अहवालाची तक्रारीत प्रत- माहिती देता येत नाही म्हणा. आणि कुठल्या तुमचा अर्ज कायद्याने आहे ना म्हणतात माझ्याकडे, ते तर तुमचा सांगा. अर्ज- नाहीतर ऐका ना, एसआयटी ऐका ना. तुम्हाला तुमचा तसं अर्ज आहे ना, सांगितलं ऐका असेल. ऐका ऐका ना, सांगतो ना तुम्हाला. अशी जी केस झाली होती, हा, त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला तुम्ही कळवा, आमची लेखी परवानगी दिल्याशिवाय मागू नका. आम्ही त्यांना लेखी परवानगीला पाठवलं, लेखी परवानगी देत नाहीत कुठली. त्यांनी राज्य सांगितलं आमची लेखी शासनाचं परवानगी कार्यालय, द्यायचं नाही. राज्य शासनाचं पत्रव्यवहार आहे. हारून आम्ही अत्तारच्या घोषित करणार आहे. बापाचं नाही ऐका ना. साहेब, बरोबर आहे लक्षात साहेब. घ्या. पण ऐका ना, तुम्ही पूर्ण ऐका ना. तुम्ही मोठे कार्यकर्ते आहात, तुमचं बरोबर आहे सगळं. पण मी काय सांगायलो, ते अहवाल पब्लिक करणार आहे, पण कधी करणार आहे ते शासनाची मान्यता होऊन शासनाला ते कळवणार. आता यासाठी तयार करणार अहवाल आणि शासनाला कळवणार आणि मग पब्लिक होईल तो. तो नंतरचा असं भाग आहे, त्यांचं म्हणणं दुसरा आहे. भाग झाला तो. हा हा, आमची तक्रार एसआयटी कडे दाखल होती साहेब. बरोबर आहे. एसआयटीने आपल्याकडे तपासासाठी दिलं. हो, त्या आधारे तुम्ही मला बोलवलात मी आता हा बरं ठीक आहे. आणि आम्ही आमच्या माझ्याकडनं यंत्रणेनं तुम्ही पुरावे बोलवलं. हा घेतलात. ठीक आहे. आणि मला बरोबर. माझ्या तक्रारीची माहिती जर देत नसाल तर हे कायद्याला अनुसरून नाही, कायद्याचा भंग आहे ना. म्हणूनच तुम्हाला म्हणालो होतो की एखादं पत्र द्या तुम्ही, आतार साहेबांनाही द्या आणि मलाही द्या. हा, मला त्यांना बोलता येईल त्या विषयावर की असं आम्हाला असे निर्देश तुम्ही दिलेले आहेत बाबा, मग आम्ही काय करायचं, त्याच्यात निर्णय काय घ्यायचा, यांना काय द्यायची की नाही माहिती ते विचारतो आम्ही त्यांना. नाही असं असेल तर मग मी सोशल मीडियामध्ये व्हायरल करतो हारून अत्तारचं आणि आपल्या कार्यालयाचं गलथन कारभार. गलतान कारभाराचा कुठे विषय येतो याच्यात? मग कसं काय साहेब, एसआयटीची तक्रार आहे, तपास तुमच्याकडे आलाय, तुम्ही मला माहिती देऊ शकत नाही तर मला चौकशीला बोलवलात कशाला? माझ्याकडनं कागदपत्र पुरावे कसं तुम्ही घेतला? काय करा, तुम्ही आतार साहेबांना फोन करा, मी बोलतो आतार साहेबांना. अहो, ते फोनच उचलत नाही माणूस. काय अडचण अशी आम्ही आहे. उचलतो तर तुम्ही असं बोलता राव. हं? हे बघा, दोन्ही गोष्टी सांगायला लागलो मी. आमचं भांडण इथंच झालं नाही, शिक्षण आयुक्तालयामध्ये देखील तिथं आमचं टपाल घेतलं नाही त्यांनी. तिथं आम्ही फाईट केल्यानंतर आमचं टपाल घेतलं गेलं. हो हो, मला सांगा, एसआयटी म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक लोकप्रिय मुख्यमंत्री आहे. कुठंतरी शिस्त आणण्यासाठी त्या माणसांनी एसआयटीची स्थापना केलेली आहे आणि आम्ही त्या ठिकाणी त्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारला तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीतले पुरावे चोरून आपल्या कार्यालयाचे लोक नष्ट केलेले आहेत आणि अशा परिस्थितीत तुम्ही मागितला दुसरे पुरावे दिले आम्ही, आणि आमच्या तक्रारीची माहिती आम्हाला जर दिली जात नाही, कोणत्या कायद्यानुसार दिली जात नाही साहेब, ते तर काय सांगा. युओला काय दिलं तर मला नाही माहित, सांगता यायचं नाही मला. माझ्याकडे जे आहे ते सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. हो, बरोबर आहे साहेब. हा. मला एक सांगा, कुठल्या कायद्यानं आपण बोलता? हारून अत्तारनी तोंडी सांगितल्यामुळे बोलता का तसं लेखी आदेश आहे आपल्याला? तुम्हाला मी अहवाल पाठवले म्हणून मी पत्र कळवतो, तुमचा दूरध्वनी संदेश लिहितो, बस, वाट पाहतो. तेवढंच आणि तुम्हाला- पाहिजे मला. आणि अहवाल सादर केलेला एवढं कळवतो हो तुम्हाला. हो हो, कैलास साहेब, तेवढंच पाहिजे आम्हाला, दुसरं काय ठीक आहे नको आहे. ठीक आहे ठीक आहे. हो.